बहुतेक सर्वांच्या प्रत्येकाच्या घरामध्ये लहान लहान मुलं असतात. म्हणजे अगदी 1 वर्षाच्या वयापासून ते 15 ते 20 वर्षापर्यंतची जी मुलं असतात, ही मुलं आपल्या घरामध्ये दंगामस्ती करत असतात. वेळप्रसंगी आपल्या पालकांना उलट उत्तर देखील देत असतात. किंवा आजकालची जी मुलं आहेत, ही मुलं बऱ्याच वेळेला आपण असं बघतो, की ते टीव्हीवरती काहीतरी बघतात आणि त्याप्रमाणे बडबड करतात. अनेक मुलं रील्समध्ये काही गोष्टी बघत असतात आणि त्या रील्समध्ये बघितल्याप्रमाणे घरामध्ये ॲक्टिंग करतात. आणि हे नवीन जग आहे, नवीन मोबाईलच्या जगामध्ये ही मुलं वावरत असताना अनेक नवनवीन गोष्टी शिकत असतात आणि त्याचं अनुकरण असेल किंवा अंधानुकरण असेल, ह्या सगळ्या गोष्टी करत असतात. पण यावेळेला आपण त्या मुलांना काय करतो, एखादा फटका लावून देतो आणि त्यांना योग्य मार्गावरती आणण्याचा प्रयत्न करतो. आणि जर का ती आई असेल, तर आई देखील आपल्या मुलांच्या प्रती चिंताक्रांत झालेली असते. तिला आपल्या मुलांनी जास्त वेळ मोबाईल घेतलेला आवडत नाही, किंवा जर का आपली मुलं वाईट संगतीमध्ये असतील तरी देखील त्या आईचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या मुलांकडे लक्ष असतं. पण आता जी आपण घटना बघणार आहोत, ही दुर्दैवी आहे, त्याचबरोबर धक्कादायक आहे. त्या घटनेवरती तुम्ही विश्वास ठेवू शकत नाही. कारण आपल्या घरामध्ये असणाऱ्या मुलांच्या प्रती आपला दृष्टिकोन इतका निकोप, इतका चांगला असतो, की एक दिवस जरी आपल्याला आपलं मूल आपल्या डोळ्यासमोर दिसलं नाही, तरी देखील आपण चिंताक्रांत होतो. आपल्याला तो दिवस कसा तरी आपला जात असतो, दिवस ढकलत असतो आणि आपलं लेकरू आपल्या समोर आलं, की मात्र आपण खूप आनंदात आपलं जे जीवन असतं ते जीवन जगत असतो. पण आता जी घटना आहे, ही घटना घडलेली आहे नवी मुंबईमध्ये. नवी मुंबईमधला कळंबोली भाग आहे. या भागामध्ये एक इंजिनियर आहेत आणि त्यांचं लग्न 2017 साली झालेलं आहे आणि आता 2019मध्ये त्यांना एक मुलगी झाली. 2025मध्ये या मुलीचं वय साधारणपणे 6 वर्षाचं आहे. या कुटुंबामध्ये जेव्हा या मुलीचा जन्म झाला, त्यावेळेला सगळ्यांनी आनंद साजरा केला. पण हळू-हळू जशी ही मुलगी मोठी होऊ लागली, आता आजकाल प्रत्येक घरामध्ये ज्या प्रकारे आपण बघत असतो, त्या प्रकारे मोबाईलवरचा जो वापर आहे किंवा मोबाईलवरचा परिणाम किंवा प्रभाव हा मुलांवरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्याच्यामुळे मग या सगळ्या गोष्टींचं अनुकरण मुलं करत असतात. जसं-जसं ही मुलगी आपल्या कुटुंबासोबत, आई-वडिलांसोबत मोठी होत होती, तसतसं तिच्यावरती मोबाईल किंवा टीव्हीमध्ये बघितल्याप्रमाणे ती काही वेळेला हिंदीमध्ये बोलत असायची, हिंदीमध्ये उत्तर द्यायची. तिचे वडील हे आय-टीचे इंजिनियर असल्यामुळे ते दिवसभर बाहेर असायचे आणि ही मुलगी आपल्या आईसोबतच मोठी होत होती. वडील संध्याकाळी घरी यायचे आणि एका सर्वसामान्य कुटुंबाप्रमाणे हे एक त्रिकोणी कुटुंब होतं. त्यांच्या घरामध्ये आनंद होता, पगार होता आणि या सगळ्या गोष्टी होत्या. पण त्या आईला मात्र आपल्या मुलीचं हिंदी भाषेमध्ये बोलणं पटायचं नाही. त्याच्यामुळे ती बऱ्याच वेळेला आपल्या नवऱ्याला म्हणायची, की "अशी मुलगी नको, अशी मुलगी आपल्याला नको." असं ती बऱ्याच वेळेला आपल्या नवऱ्याला म्हणत असायची. आणि ज्या वेळेला ती असे विषय आपल्या नवऱ्याकडे काढायची, त्यावेळेला तिचा नवरा तिला तिची समजूत काढायचा, की "तू असं बोलू नको. आज ना उद्या ती सुधारेल." लहान मुलं असतात, मोबाईल घेतात, इकडे-तिकडे फिरतात, बऱ्याच गोष्टी त्यांच्या कानावरती पडत असतात. तर आपली मुलगी देखील एक ना एक दिवस आपलं जे तिचं मराठी असेल किंवा ह्या सगळ्या गोष्टी अभ्यासामध्ये हुशार होईल. आपण तिला तिचा वेळ देऊया, असं तो त्याच्या बायकोला वारंवार समजावत असायचा. ही जी या मुलीची आई आहे, हिच्या मनामध्ये मात्र काहीतरी वेगळंच चाललेलं होतं. काही लोकं विकृत असतात, काही लोकं इतकी विकृत असतात, की त्यांची विकृती एक दिवस बाहेर येते. या मुलीचं दुर्दैव किती वाईट असेल बघा, की 23 डिसेंबर 2025 हा दिवस त्या मुलीच्या आयुष्यातला अखेरचा दिवस ठरलेला आहे. या दिवशी रात्री तिच्या स्वतःच्या आईने तिचा गळा दाबून खून केलेला होता. काहीच घडलं नाही अशा स्वरूपामध्ये आपल्या मुलीला आपल्या कडेला झोपवलेलं आहे. रात्री उशिरा या मुलीचे वडील घरी आलेले आहेत आणि घरी आल्यानंतर मग नेहमीप्रमाणेच अनेक असे लोकं असतात, की त्यांना त्यांचा वेळ आपल्या कुटुंबाला, आपल्या मुलाबाळांना देता येत नाही. ही मंडळी घरी आल्यानंतर आपली मुलं कशी आहेत, काय आहेत, 1-2 मिनिटं आपल्या मुलांशी बोलावं, खेळावं असं प्रत्येकाला वाटत असतं. त्याप्रमाणे ते वडील त्या मुलीच्या कडे गेलेले आहेत आणि मुलीला त्यांनी उठवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यावेळेला त्यांच्या असं लक्षात आलं, की मुलगी अजिबात हलत नाही आहे किंवा तिच्याकडून कोणताही प्रतिसाद देत नाही. त्याच्यामुळे मग तातडीने त्यांनी जवळच्या एका दवाखान्यामध्ये या मुलीला भरती केलं आहे. डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टरांनी या मुलीला मृत्यू झाला आहे असं घोषित केलं. त्याच्यावेळेला मग त्या मुलीच्या आईकडून रडारड करून एक बनाव केला गेला, की आपल्या मुलीला हृदयविकाराचा झटका आलेला आहे आणि मग तिचा मृत्यू झालेला आहे. अशा स्वरूपामध्ये मग बनाव केला गेला आणि ही एक फौजदारी केस असल्यामुळे पोलीस देखील आलेले आहेत आणि पोलिसांनी या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केलेला आहे. त्याच्या वेळेला मग पोलिसांना एक गोष्ट लक्षात आलेली आहे, की इतक्या लहान मुलीचा मृत्यू
हा हृदयविकाराच्या झटक्याने कसा काय होऊ शकतो, हा प्रश्न पोलिसांच्या पुढे पडलेला होता. आणि मग शेवटी पोलीस हे पोलीस असतात आणि पोलिसांची जी नजर असते या नजरेमधून काहीही सुटू शकत नाही. त्यावेळेला मग पोलिसांनी एका गोष्टीची मागणी केलेली आहे की या मुलीचं शवविच्छेदन आहे हे केलं जावं, पोस्टमॉर्टम केलं जावं. त्याप्रमाणे मग या मुलीचं पोस्टमॉर्टम केलं गेलं. त्याच्या वेळेला मग एक धक्कादायक माहिती पोलिसांसमोर आलेली होती की तिचा मृत्यू हा श्वसन मार्गामध्ये अडथळा आल्यामुळे किंवा गळा दाबल्यामुळे तिचा मृत्यू झालेला आहे, असा अहवाल पोलिसांपर्यंत प्राप्त झालेला होता. त्याच्यामुळे मग त्याचे जे पालक म्हणून आई-वडिलांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आणि ज्यावेळेला तिच्या आईची पोलिसांनी चौकशी केली, त्याच्या वेळेला मग पोलिसांना एक धक्कादायक अशी माहिती समोर आलेली होती. सुरुवातीला या मुलीची आई उडवाउडवीची उत्तरं देत होती, पण पोलिसांनी मग तिला योग्य प्रकारे पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर साधारणपणे 4-5 तासांची तिची चौकशी केल्यानंतर मग जे सत्य आहे, हे सत्य त्या स्त्रीने सांगितलेलं होतं. ते सत्य असं होतं की जन्मापासूनच या स्त्रीला ती मुलगी नको होती किंवा ती हिंदी भाषेमध्ये बोलते असं तिला वाटत होतं. त्याच्यामुळे मग किंवा तिला मुलगा हवा होता अशी देखील काही ठिकाणी माहिती आलेली आहे. तर या सगळ्या कारणातून मग तिने आपल्या मुलीचा खून केलेला होता. बऱ्याच ठिकाणी असंही म्हणतात की ही मुलगी तिला आवडत नव्हती. त्यानंतर पोलिसांना अशी माहिती कळलेली आहे की या स्त्रीवरती मानसिक उपचार सुरू होते. मानसिकरित्या ही स्त्री विकृत होती. पण या सगळ्यामध्ये या मुलीचा काय दोष? एका लहानग्या मुलीला आपल्या स्वतःच्या आईकडून मृत्यू यावा इतकी भयानक किंवा इतकी वाईट दुसरी कुठली गोष्ट असू शकत नाही. धन्यवाद. आपण भेटणार आहोत अशाच एखाद्या नवीन क्राईम स्टोरीमध्ये.